कोल्हापूरच्या सहकार राजकारणात सध्या सर्वात मोठा स्फोट झाला असेल तर तो गोकुळ दूध संघाच्या आरोप प्रत्यारोपांचा। एकेकाळी फक्त दूध दर, निवडणुका आणि संचालक मंडळापुरतं मर्यादित असलेलं गोकुळचं राजकारण आता थेट घराणेशाही, ठेकेदारी, नातेवाईकांचा हस्तक्षेप आणि आर्थिक हितसंबंध या गंभीर मुद्द्यावर येऊन ठेपले। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही गट आता नाव न घेता एकमेकाचं गुपित फाईल्स उघडण्याच्या तयारीत दिसत आहेत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी ज्या पद्धतीने बात निकली है तो दूर तलक जाएगी असा इशारा दिलाय, त्याने हा वाद केवळ सहकारापुरता राहिलेला नाही तर तो थेट आता राजकीय अस्तित्वाच्या लढाईत बदलत असल्याचं चित्र आहे। टँकर कोणाचे, एजन्सी कोण चालवते, जावयाच्या नावावर ठेके कोण घेते, औषध पुरवठा कोणाच्या नातीच्या माध्यमातून होतो, पशुखाद्य वाहतुकीचा फायदा कोणाला, हॉटेल कोणाने बांधले, हे प्रश्न केवळ आरोप नाहीत तर सहकाराच्या नावाखाली तयार झालेल्या आर्थिक साम्राज्याचा थेट उल्लेख मानला जातोय। दुसरीकडे गोकुळच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधीही महाडिक गटावर जोरदार पलटवार करत 35 वर्षाचा हिशोब झाला पाहिजे अशी थेट मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून जावयांची घरं भरली हा आरोप साधा नाही, कारण गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता, पैसा आणि प्रभाव याचं केंद्र आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण वादात किकवी प्रकल्प हा केंद्रबिंदू बनत चाललाय। एका बाजूला प्रकल्प खरेदी पारदर्शक असल्याचा दावा केला जातो तर दुसऱ्या बाजूला जावयाच्या फायद्यासाठी पुण्यातील पॅकिंग प्रकल्प मुद्दाम टिकवून ठेवण्यात आलाय असा आरोप होतोय। जर खरंच 2 लाख लिटर पॅकिंगवर 40 पैशात काम होत असेल आणि बाहेरच्या एजन्सीला 1.5 रुपयापेक्षा जास्त दर दिला जात असेल तर प्रश्न उपस्थित होणारच। गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या उघडपणे नातेवाईक वाद हा मुद्दा चर्चेत आलाय। सहकाराच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेत शेतकरी केंद्रस्थानी राहिला की कुटुंबीय हा आता मूळ प्रश्न बनलाय। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा संघर्ष केवळ दूध संघापुरता मर्यादित राहणार नाही, कारण गोकुळ म्हणजे जिल्हा बँक, बाजार समित्या, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समीकरणावर प्रभाव टाकणारा पॉवर सेंटर आहे। त्यामुळे येत्या काळात या आरोपामधून चौकशा, दस्तऐवज, ऑडिओ, व्हिडिओ आणि आणखी धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणूनच गोकुळमध्ये सध्या दुधापेक्षा जास्त उकळी राजकारणाला आली आहे, कारण हा संघर्ष आता दूध दराचा नाही तर सहकारावर कोणाचं साम्राज्य राहणार याचा आहे। आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।